सोहम, मला खरंच खूप आनंद झालाय तू परत आलायस. मी तुला खरंच सांगते सोहम, तू कायम खुश राहावास, तुझं सगळं चांगलं व्हावं अशीच प्रार्थना करीन मी देवाकडे. पण आता ह्यापुढे नवरा बायको म्हणून आपण नाही राहू शकत. आता तू माझ्या आयुष्यात असशील तो फक्त आणि फक्त बबलूचा बाबा म्हणून. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडलाय सोहम, आणि तो अनुराग आहे. आई, बाबा, आय एम रिअली सॉरी. मला माहित नाही तुम्हाला माझा हा निर्णय पटलाय की नाही, पण मी खरंच सांगते, मी फक्त आणि फक्त अनुराग बरोबर खुश राहीन. शुभ्रा, तू सॉरी म्हणू नको शुभ्रा. आम्हाला दोघांनाही फक्त तुझा आनंद हवाय, आणि तुझ्या आयुष्यात आनंद अनुराग सोबत राहून येणार असेल तर आमच्या दोघांचाही तुला आशीर्वाद आहे. शुभ्रा, आज मला तुझं खूप खूप कौतुक वाटतंय. कुठल्याही दबावाखाली न येता तू तुझा निर्णय घेतलास, आणि मुख्य म्हणजे अतिशय आत्मविश्वासाने तो आम्हाला सांगितलास. मला माहिती आहे तुझ्यातला हा बदल अनुरागमुळे झालाय. तर आमची काळजीच मिळली. अनुराग तुला कायम सुखात ठेवेल, खात्री आहे मला. सुखी राहा. सोहम, तुला हे घर सोडून जायची काहीच गरज नाहीये. हे तुझं घर आहे सोहम, तू हक्कानं राहू शकतोस इथे. नाही शुभ्रा, हे घर माझं नाहीये, हे आपलं घर आहे. आपलं म्हणण्यापेक्षा खरं तर तुझंच घर आहे, कारण तुझ्यामुळे हे घर घर आहे मुळात. तू इतकी वर्ष छान सांभाळलंस हे घर. या घराच्या प्रत्येक वस्तूत, प्रत्येक कोपऱ्यात आठवण आहे तुझी. मला नाही राहता येणार इथे. आणि तसंही मला आता शून्यापासून सुरुवात करायची आहे शुभ्रा. मला स्वतःच्या बळावर मी काय करू शकतो याचा शोध पण घ्यायचा आहे. त्यामुळे जाऊ दे मला. आणि आधी बघ ना, मी या घरात राहायचो तेव्हा फक्त शरीराने इथे असायचो, मनाने तुमच्या सगळ्यांपासून लांब असायचो. पण आता मी शरीराने लांब जातोय, पण मनाने तुमच्या जवळच असणार आहे. सोहम,
इच्छा असली तरी मी तुला थांब म्हणणार नाही सोहम. नवीन आयुष्याला सुरुवात करतोस तू. हे बघ, मी तुझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये काही पैसे टाकले. तुला अजून काही लाग सांग. आई कशाला, काहीच गरज नाही. उलट तुझे सगळे पैसे परत करणार आहे मी. हे जबरदस्तीने हिसकावून घेतलेत ना मी 40%, ते सुद्धा परत करणार. डीबीके फूड्स ही तुझी कंपनी आहे. तू कष्टाने उभी केलेली आहेस. माझा हक्क नाहीये त्यावर. दादा तू नको ना रे जाऊस. अरे असं काय करतो बाळा, मला जावं लागेल. तू कसा गुड बॉय आहेस की नाही, हो दादा. मग तसं मला सुद्धा गुड डॅडा बनायला नको. आता ना मी लांब जाईल आणि ना इतका चांगला माणूस होऊन परत येईल ना, की तुला असं स्वतःहून बोलावंसं वाटलं पाहिजे की माझा डॅडा जगातला बेस्ट डॅडा आहे, हो की नाही. मग त्यासाठी मला काही दिवस लांब राहावं लागेल. हा ओके दादा. सोहम, काळजी घे स्वतःची. सोहम, सुखी राहा. ऑल द बेस्ट. काही लागलं तर आम्ही आहोत तुझ्या सोबत. मला माहिती आहे आई, आतापर्यंत तुला माझी लाज वाटेल अशाच गोष्टी मी करत आलोय. पण मी आज तुला प्रॉमिस करतो की यापुढे असं काहीतरी माझ्या हातून घडेल ना की तुला अभिमान वाटेल माझा. प्रॉमिस. आनंदात राहा शुभ्रा, हसत राहा छान. तू ही काळजी घे सोहम. नेहमीच या सगळ्या माणसांशी खूप अत्यंत घाण वागत आलाय. तू मात्र माझ्या फॅमिलीची नेहमी काळजी घेतलीस. मला आता तुझ्याकडून प्रॉमिस हवंय की यापुढे सुद्धा तू या सगळ्यांची नीट काळजी घेशील. मला हे सांगण्याचा खरं तर अधिकार नाही, पण शुभ्राला सुखात ठेव. मी फक्त आणि फक्त त्रास दिलाय तिला. तिला खूप आनंद दे. खूप चांगली मुलगी आहे शुभ्रा. ती खूप चांगलं आयुष्य डिझर्व करते. सोहम, मी तुला प्रॉमिस देतो, मी या सगळ्यांची खूप मनापासून काळजी घेईन आणि शुभ्राला कायम खुश ठेवेन. प्रॉमिस. तू तुझी काळजी घे. पण तुला कधीही कसलीही गरज पडली तरी आम्ही सगळे आहोत हे कायम लक्षात ठेव. ऑल द बेस्ट. बाय बाळा. काय सोहम. बाय.
एक घास घ्या. नाही मला नाही खायचं गज्जू. अरे असं काय करतोस बाळा, आता शाळेत गेल्यानंतर मधल्या सुट्टीपर्यंत काही पोटात जाणार नाही तुझ्या. एक घास. नाही अरे नाही 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 नाही. असावरी त्याला आग्रह करू नकोस, मग तो दूध पण पिणार नाही. घे. बरं ठीक आहे. हे बघ शुभम, आता मग दूध मात्र प्यायचं. बघ चॉकलेट घातलंय अर्जुनने. घे. गुड बॉय. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बबडू, मी ऑफिसला निघते राजा, तू शाळेत जा. हो आई. अगं तू घाईने कुठे निघालीस? तू खाऊन जा. बाबा आज ना एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ऑफिसमध्ये. मी बघते, मी ऑफिसमध्येच खाते काहीतरी, नका काळजी करू. पण नक्की खा. हो नक्की खाते. बबडू, आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. हा नीट जायचं. तो. बाय बाय. बाय. हाय. हॅलो. हॅलो सर. हाय मॅम. हाय. हाय अनुराग. चॅम्प. हाय फ्रेंड. हाय. अनुराग तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो. थँक्यू सर. निघालीस? हो, ऑफिसला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तू येतोयस ना? हा मी पण येतोच आहे लगेच. जाते. मॅम मी जरा सरांशी बोलून येतो. हो. अरे मी देतच होतो कॉफी. नाही नाही सर, त्यासाठी नाही. हा ऍक्च्युली तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अरे बोल मग. कसं बोलू कळत नाहीये. अरे विना संकोच बोल. कॉफी डबल साखर हवी का? ऍक्च्युली सर मला शुभ्रासाठी काहीतरी करायचंय. अरे क्या बात है. मग अडलंय कुठे? म्हणजे सर असं काहीतरी करायचं ना सर की जेणेकरून ती एकदम रिलॅक्स फील करेल. गेल्या काही दिवसांपासून ती खूपच ट्रॉमामध्ये आहे. कालचा दिवस तर मोस्ट ट्रॉमॅटिक होता. त्यामुळे मला तिला रिलॅक्स करायचं, एकदम हॅपी करायचंय. पण काय करू ते कळत नाहीये. बरं तर ती इतकी साधी आहे ना की साध्या साध्या गोष्टी तिला आनंद मिळतो. सो नेमकं तिला काय आवडतं काय आवडत नाही हे पण तितकंसं माहिती नाहीये. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं की मी काय करू की जेणेकरून ती खुश होईल. मुलीला पटवायचा विचार तिच्याच बापाकडे विचारतोयस? सर तिला कायम हॅपी पण ठेवायचं आहे ना. सो तुमच्याशी कोणाला विचारणार? हा कोणा मटाटा योग्य व्यक्तीकडे आलेला आहे. अच्छा. तुला सांगतो, शेफ म्हणून सांगतो, प्रत्येक माणसाचं, मग स्त्री असो पुरुष असो, मनाचा मार्ग पोटातून जातो. ओके. तेव्हा छानसं काहीतरी तिच्यासाठी खायला कर. फक्त हा ती गोष्ट तिच्या आवडीची असली पाहिजे आणि तू स्वतः केलेली असली पाहिजे. बघ ती कशी खुश होते ते. आणि तूच म्हणतोस ना ती साधी आहे, साध्या साध्या गोष्टींमधला आनंद कळतो तिला. आलं तर मग. पण सर नेमकं तिला काय आवडतं ते? बटाट्याच्या काचऱ्या, हा साधा वरण भात, बस. लिंबू तूप, ते आलंच. ओके. अनुभवाचे बोल आहेत बाबा. तुला सांगतो, आसावरी कधी कधी चिडलेली असते माझ्यावर. मस्त पैकी तिच्या सगळ्या आवडीचं काहीतरी खायला करतो. मॅडम एकदम खुश. थँक्यू सर. ऑलवेज वेलकम. हे थांब थांब थांब, आता कॉफी घेऊनच जा. साधा वरण भात, हा 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 बटाट्याच्या काचऱ्या, हा हा हा. लिंबू आणि वरून तूप. हा, का मस्त. जमलं. ओके. हे घे. थँक्यू सो मच. वेलकम. ओके. अरे बस. तुमची कॉफी? नको आणतील. तू घे. काय रे, काय झालं? नाही काय नाही. बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही.
ऍक्च्युली मी आता अभिजित सरांना पण विचारलं आणि मला तुम्हाला पण एक गोष्ट विचारायची होती मॅम. विचार ना. शुभ्रासाठी मला काहीतरी करायचंय की जेणेकरून तिचा स्ट्रेस कमी होईल, ती आतून रिलॅक्स फील करेल, असं मला काहीतरी करायचंय. सो स्वीट. सो काय करू हे मला तुमच्याकडूनही हवंय. काय केलं मी तिला बरं वाटेल? तुला खरं सांगू का अनुराग, बायकांच्या मागे ना इतकी कामं असतात, 24 तास त्या कामात गडलेले असतात. कोणीतरी त्यांचं काम हलकं केलं तर त्यांना खरंच मनापासून बरं वाटतं. आता शुभ्राचंच बघ ना, सकाळी ती शुभमच्या मागे असते, त्याचं सगळं आवरत असते, मग दुपारी ऑफिसला जाते, घरी आली की परत आपली गॅस शुभरवून काहीतरी स्वयंपाक घरात करत असते, घरातली बाकीची कामं करत असते, चक्र चालू असतं. अशाच तू तिची काही कामं हलकी केलीस तर तिला खरंच बरं वाटेल. ओके चालेल मॅम. मग मी असं काहीतरी करतो ना की जेणेकरून तिचं काम हलकं होईल आणि तिचं प्रेशर पण कमी होईल, ती छान फील करेल. आणि ते काय ते मी शोधतो. थँक्यू मला क्यू दिल्याबद्दल. मी रेडी होऊन आलो. व्हेरी गुड. अनुराग जरा बस, शांतपणे कॉफी घे, विचार कर काय करायचंय. मी याला शाळेत सोडून येते. मॅम इफ यू डोंट माइंड, मी सोडू शुभमला शाळेत? चालेल. पण तुला कशाला त्रास? नाही त्रास कसला, त्याच्यावर मला फार गंमत येते. ओके, आय वोंट माइंड. काय रे सोनिया, चालेल का तुझ्या फ्रेंडनी तुला सोडलं तर आज? हो अज्जू, चल फ्रेंड. चलो. येस हॅलोस मॅम. Okay. हा चलो. बाय अज्जू. बाय बाय बाय. मग ते फायटिंगचे मूवीज आवडतात. हो, त्या फायटिंगच्या मूवी मध्ये ना एक हिरो असतो, हा. मस्त काय बॅड लोकांना मारतो आणि हो मग बाकी सगळे ते पळून जातात. व्हेरी गुड. तुला फायटिंगचे मूवीज आवडतात. त्या फायटिंगचे मूवीज खूप आवडतात. ओ शुभ्राला काय आवडतं? शुभ्रा नाही, असे मूवीज नाही आवडत. बर समजा शुभ्रा तुझ्यावर रागावली असेल तर तिला खुश करण्यासाठी तू काय करतोस? जर आई माझ्यावर रागवली ना तर मी बोर होतो. मग मी आईला सॉरी म्हणतो. मग मी खूप खेळतो. काय? कार्ड. आईला कार्ड खूप आवडतात. आम्ही खेळता खेळता खूप मस्ती करतो आणि आई खुश होते. अच्छा, म्हणजे शुभ्राला कार्ड्स खेळायला आवडतात. हा. ओके. छानसं काहीतरी तिच्यासाठी खायला कर. फक्त ती गोष्ट तिच्या आवडीची असली पाहिजे आणि तू स्वतः केलेली असली पाहिजे. तुला खरं सांगू का अनुराग, बायकांच्या मागे ना इतकी कामं असतात, 24 तास त्या कामात गडलेले असतात. अशाच तू तिची काही कामं हलकी केलीस तर तिला खरंच बरं वाटेल. आता नेमकं यातलं करू काय?